पंढरपुरातून साखर सम्राट भिडणार मोठ्या उद्योजकाला। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांनी, विद्यमान आमदारांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचा आणि लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या पंढरपूर मंगळवेढा मध्ये यंदा बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे। बा विठ्ठलाची नगरी असल्याने पंढरपुरात आपल्याच पक्षाचा आमदार असावा यासाठी राजकीय पक्ष मोठी ताकद लावतात। त्यामुळे तेथील निवडणुकीत यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळते। पंढरपुरात सध्या भाजपाचे समाधान औताडे हे विद्यमान आमदार असून त्यांना महाविकास आघाडीचं आवाहन असणार आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कमी कालावधीत म्हणजे जवळपास 3 वर्षांमध्ये 3000 कोटींचा निधी आणलेला आहे असं सांगून सध्या ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी MIDCची स्थापना करून आमदार औताडे यांनी एक प्रकारे प्रचारात आघाडी घेतली। तर पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार यांचे या मतदारसंघात मोठे प्राबल्य असल्याने ऐनवेळी आमदार समाधान औताडे यांना निवडणूक वाटते तितकी सोपी नाही असं दिसतंय। महाराष्ट्राच्या कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान आणि भीमेच्या तीरावर असलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर आणि मंगळवेढा हे 2 तालुके येतात। मात्र साखर कारखानदारांचा हा तालुका आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरतो। दूध संघ, कारखानदारी, बाजार समिती अशा सहकार खात्यांशी संबंधित वजनदार उमेदवार इथं सरस ठरू शकतो। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, पंढरी नगरीचा विकास आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या मतदारसंघात महत्त्वाची ठरते। त्यातच यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचाही फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात टफ फाईट असताना देखील बहुरंग लढत निश्चित मानली जाते।